नमस्कार, मी डॉक्टर जयवर्धन बलखंडे, दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी आम्ही या ठिकाणी सकाळी या ठिकाणी आलेलो होतो। या ठिकाणी आमचे स्वागत इथल्या सिनियर सायंटिस्ट मॅडमनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्या विविध प्रकारच्या या ठिकाणी तुम्ही गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्वांची माहिती या ठिकाणी मॅडम दिलेली आहे। सोबत या ठिकाणी आम्ही विविध फळबागा असतील, भाज्या असतील यांचे प्रात्यक्षिके मॅडमने दाखवलेली आहेत। सोबत आम्ही वर्मी कंपोस्टिंग युनिट पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जी पोषण त्यांनी जे सर्कल दाखवलं होतं, ज्या ठिकाणी जवळपास 14 ते 28 प्रकारच्या भाज्या एकाच ठिकाणी आपल्याला लावता येतील याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे। ते बघून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटलेलं आहे आणि सोबत आमच्या या विद्यार्थ्यांमधून अजून काही लघु उद्योजक होण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्नशील आहेत आणि आमच्या काही विद्यार्थ्यांनी असा मानसही बोलून दाखवलेला आहे की ते या ठिकाणी येऊन जी सॉईल आणि वॉटर जी अनालिसिसची त्या ठिकाणी लॅब आहे त्या लॅबमध्ये ते प्रशिक्षण घेऊन स्वतःची लॅब टाकण्याचा त्याचा मानस सुद्धा आहे। म्हणून माझं नाव श्याम गोविंद वैद्य, मी दिगंबरराव बिंदू कॉलेज भोकर येथून आलेले आहे। आम्ही केव्हीके मध्ये जैविक शेती आणि उद्योगाची साधने काय काय शकतील हे पाहण्यासाठी आलो होतो। तर आम्हाला सुरुवातीलाच रावणगावकर मॅडमना आणि इंगळे सरांनी अशी माहिती दिली, कमी खर्च टाकून सुद्धा आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि त्याला कोणती अशी क्वालिफिकेशन सुद्धा लागत नाही। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगले की सॉईल टेस्टिंग किंवा इतर अशी लॅब असतात ज्याला शासनाकडून सुद्धा सबसिडी असते किंवा कमी खर्चामध्ये आपण ते टाकू शकतो। त्याला आम्हाला उत्पन्नाची साधने सांगितले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं। आम्ही दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या टीमतर्फे या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला येण्याची परवानगी दिली आणि आम्हाला संपूर्ण माहिती दिली। त्याबद्दल दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर या ठिकाणी सर्वांचे आभार मानते।